येस. स्क्रीन दिसते का? Yes, sir. Okay, let's start. A very warm good evening and welcome one more time for your UI UX with React batch. So, लास्ट लेक्चरमध्ये आपण फॉन्ट सिस्टीम डिस्कस केली होती आणि मी सर्व व्हिडिओ अपलोड केलेले कालपर्यंतचे. तो होप्स तुम्ही बघितलेले असतील. लिंक चेक केली सर्वांनी प्लेलिस्ट. येस गाईज. Yes, sir. ओके गुड. त्यामध्ये सर्व रेकॉर्डिंग्स आहे आणि आजचं पण सेशन झाल्याबरोबर मी लगेच रेकॉर्डिंग अप करेल. सो तुम्हाला इमिजिएटली रेकॉर्डिंग त्याच दिवसाची भेटणार आहे. ओके. सो दॅट इज वॉट द कन्सर्ट लॉजिक इज ऑल अबाउट. सो नाव वी विल स्टार्ट विथ टुडेज पार्ट. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं रिगार्डिंग फॉन्ट. दॅट वॉज द फर्स्ट पॉईंट. सेकंड, वी हॅव जस्ट क्रिएटेड दॅट ब्युटिफुल यू आय राईट. म्हणजे आपण एक चांगला यू आय क्रिएट करण्याचं स्टार्ट केलं होतं रिगार्डिंग झोमॅटो क्लोन. सर्वांना आठवतं आहे का? येस. Yes. ओके ग्रेट ग्रेट. सो चला तर मग आता त्याच पार्टला आपण कंटिन्यू करूया आणि तो यू आय डिझाईन करूया. ओके, विच वॉज रिमेनिंग वन. आय एम सो सॉरी. सो लेट्स गो टू दॅट बॅच. तर इथे मी कोड ड्रिफ्टमध्ये आपली जी बॅच आहे यू आय यू एक्सची ती ओपन करेल अँड अंडर दॅट वी विल जस्ट गो अंडर CSS जिथे आपण झोमॅटोचा क्लोन हा बघितलेला आहे. ओके. सो टुडेज आवर सेशन इज डे 10 इफ आय एम नॉट रॉंग राईट. तर आजचं आपलं 10वं सेशन आहे अँड इन दिस सेशन वी हॅव जस्ट आय गो विथ युअर बॅच फर्स्ट. ओके ग्रेट. सो आज आपला डे 10 आहे. ओके, यामध्ये लाईक आपण आज बॅकग्राऊंड्स. ओके, डे 10मध्ये आपण बॅकग्राऊंड्स पॉपअप आणि डिझाईनचा पार्ट डिस्कस करणार आहे. सो दॅट इज वॉट द थिंग इज गोइंग टू बी. ओके, सो टुडे इज अवर डे 10 वेअर वी आर गोइंग टू डिस्कस दिस टॉपिक्स. तर आत्तापर्यंत आपण कोणते कोणते CSSच्या प्रॉपर्टीज बघितल्या त्यांना एकदा हायलाईट करूया. सो बॉर्डर कोलॅप्स नंतर आपण प्रॉपर्टी बघितली होती फॉन्ट साईज राईट. फॉन्ट साईज नंतर फॉन्ट स्टाईल. फॉन्ट स्टाईल नंतर आपण बघितलं होतं फॉन्ट वेट राईट. तर बेसिकली ही इटॅलिकसाठी यूज होते अँड वेट इज फॉर बोल्ड. त्यानंतर आपण फ्लेक्सच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. तर मी फ्लेक्सच्या प्रॉपर्टी सेपरेटली नाही ते फ्लेक्स. ओके, तर त्यापैकी आपण पहिली प्रॉपर्टी बघितली होती डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. नंतर कोणती प्रॉपर्टी बघितली आपण? जस्टिफाय कॉन्टेंट. ओके, आणि त्यामध्ये आपण 2 व्हॅल्यूज बघितल्या आतापर्यंत. सेंटरवाली एक व्हॅल्यू बघितली होती आणि जस्टिफाय कॉन्टेंट फ्लेक्स एंड बघितली. तर बेसिकली आता हे काय करतात, जर तुमचा एक सेक्शन असेल आणि त्यामध्ये एलिमेंट्स एका खाली एक आहे, तर जेव्हा आपण त्यांना फ्लेक्स करतो तर ते एका रोमध्ये जातात. मग मला हे एलिमेंट जर सेंटरला हवे असेल तर आपण यांना म्हणतो जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर. तर ते सेंटरला मूव्ह होतात, हॉरिझॉन्टल सेंटर. आणि जर मला सर्वात एंडला हवे असेल तर आपण एंडला देतो त्यांना. जर मला एक्झॅक्ट सेंटरला हवा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर आणि अलाइंग आयटम्स नावाचं एक प्रॉपर्टी आहे, तिला आपल्याला सेंटर द्यावं लागतं. सो याने हा परफेक्ट सेंटर येतो. म्हणजे थोडक्यात असं होतं की थोडक्यात असं होतं की इथे आपण जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर यूज करतो
आणि अलाइन आयटम पण सेंटर वापरतो. अलाइन आयटम्स सेंटर आणि जस्टिफाय कॉन्टेंट पण आपण सेंटरच वापरतो. ओके, तर जस्टिफाय कॉन्टेंट हे हॉरिझॉन्टली काम करतं आणि जे अलाइन आयटम असतं ते व्हर्टिकली काम करतं. असं मग जेव्हा आपण दोन्हींना पण सेंटर सेंटर देतो तर ते एक्झॅक्टली एलिमेंटला सेंटरमध्ये मूव्ह करतात. ओके, मग जेवढे पण चाइल्ड एलिमेंट असते ते सगळे सेंटरमध्ये येतात, परफेक्ट सेंटर. आणि आपण काय जो एक्सक्लेमेशन ई घेतला होता तो असाच क्रिएट केलेला आहे. सो अलाइन आयटम व्हर्टिकली काम करतं, जस्टिफाय कॉन्टेंट हॉरिझॉन्टली काम करतं. ओके, इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? नो सर. ओके, ग्रेट. आज आपण खूप इम्पॉर्टंट पार्ट समजून घेणार आहे आणि हा पार्ट समजण्यासाठी मी एक ग्राफ डिझाईन करेल. ओके, तर बघा, सपोज हा तुमचा फ्लेक्सचा कंटेनर आहे. फ्लेक्सचा काय आहे? कंटेनर आहे. आणि हा जो आहे याला म्हणतात मेन ॲक्सिस. काय म्हणतात? मेन ॲक्सिस. ओके, ॲक्सिस. स्पेलिंग चुकली असेल तर सांगाल. ओके, डोंट वरी. आणि हा कंटेनरचा असतो क्रॉस ॲक्सिस. ओके, तर बघा, जो मेन ॲक्सिस असतोच ना, यावरती जस्टिफाय कॉन्टेंट काम करते. ओके, आणि जो क्रॉस ॲक्सिस असतो याच्यावरती अलाइन आयटम्स काम करत असते. ओके, तर अलाइन आयटम नावाची प्रॉपर्टी क्रॉस ॲक्सिसवर काम करत असते. आता एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. जेव्हा आपण कंटेनरला डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स बनतो तेव्हा बाय डिफॉल्ट त्याची जी फ्लेक्सची डिरेक्शन असते ना ती रो होते. रो म्हणजे काय? एलिमेंट जर एकाखाली एक जर असतील असे चाइल्ड एलिमेंट्स तर ते ॲटोमॅटिकली रोमध्ये येतात. काय येतात ते ॲटोमॅटिकली? रोमध्ये. तर बघा, जेव्हा डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स देऊ आपण आणि फ्लेक्सची डायरेक्शन रो देणार आहे, ओके, तेव्हा तुमचा जो कंटेनर असतो तो मेन ॲक्सिस हॉरिझॉन्टल असते आणि क्रॉस ॲक्सिस व्हर्टिकल असतो. ओके, पण जेव्हा आपण या फ्लेक्सची डायरेक्शन कॉलम करतो, काय करतो आपण? फ्लेक्सची डायरेक्शन कॉलम म्हणजे सगळे जे चिल्ड्रन असतात ते एकाखाली एक येतात असे कॉलममध्ये. ते फ्लेक्सच असतात पण कॉलममध्ये येतात. पण अल्टिमेटली काय होतं? अल्टिमेटली हा जो कंटेनर आहे ना याचा क्रॉस ॲक्सिस आणि मेन ॲक्सिस बदलतो. कंटेनरचा काय होतो? क्रॉस ॲक्सिस आणि मेन ॲक्सिस बदलतो. ओके, तर याचा क्रॉस ॲक्सिस आणि मेन ॲक्सिस बदलतो. कसा? तर बघा, जो क्रॉस ॲक्सिस असतो ना तो हॉरिझॉन्टल होतो आणि जो मेन ॲक्सिस आहे तो व्हर्टिकल होतो. तर आता जस्टिफाय कॉन्टेंट व्हर्टिकली काम करेल. ओके, याला मी थोडंसं इन्क्रीज करतो. आणि जो तुमचा मेन ॲक्सिस आहे त्याला मी म्हणेल क्रॉस ॲक्सिस. तो जो तुमचा क्रॉस ॲक्सिस आहे तर मी एकदा रिमूव्ह करेल आणि असं देईल. हा झाला तुमचा नवीन क्रॉस ॲक्सिस. ओके, आणि जो अलाइन आयटम आहे ती हॉरिझॉन्टली काम करते. ओके, आणि हा तुमचा मेन ॲक्सिस होतो.
जो आता व्हर्टिकली काम करेल. बघा, हा कन्सेप्ट प्रॉपरली समजून घ्या. तुमचा कंटेनर आहे तसाच आहे, फक्त मी त्याची डिरेक्शन बदललेली आहे. तर बघा, मी परत काय सांगतो हे समजून घ्या. हे थोडंसं समजायला थोडं क्रिटिकल वाटतं काही काहींना. बघा, जेव्हा फ्लेक्सची डिरेक्शन, जेव्हा डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स आपण करतो आणि फ्लेक्सची डिरेक्शन रो होते, तेव्हा सगळे एलिमेंट एका लाईनमध्ये येतात, जे डिफॉल्ट आहे. तेव्हा जस्टिफाय कॉन्टेंट हा आडवा काम करतो आणि अलाइन आयटम हा उभा काम करतो. ओके. पण जेव्हा फ्लेक्सची डिरेक्शन हे कॉलम असते, म्हणजे सगळे एलिमेंट एका खाली एक असतात, तेव्हा जस्टिफाय कॉन्टेंट व्हर्टिकली काम करतो आणि अलाइन आयटम आडवा काम करतो. म्हणजे तो मेन ॲक्सिस क्रॉस ॲक्सिस होतो, क्रॉस ॲक्सिस मेन ॲक्सिस होतो. हे समजलं कितपर्यंत? येस. ओके. आता आपण एक्झाम्पल घेऊया. ओके, मी एक्झाम्पल घेईल. आता बघा, आपल्याकडे एक एक्झाम्पल येईल. ओके, काल जे आपण कोड करत होतो त्याच्यामध्ये. आता बघ, कालच्या एक्झाम्पलमध्ये आपण एक कन्सेप्ट बघूया. बघा, इथे काय झालं होतं, आत्तापर्यंत आपण एकाच लाईनमध्ये सर्व होतं, त्यामुळे काही इश्यू नाही. पण ह्या ब्रँड सेक्शनला जर मी रिमूव्ह केलं ना, तर बघा, हे करंटली एका खाली एक आहे. पण जेव्हा आपण त्या ब्रँड सेक्शनला ॲड करतो, ब्रँड सेक्शन इथे आहे बघा आपला. इथे लक्ष द्या. आपण काय केलं, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. तर बाय डिफॉल्ट त्याची फ्लेक्सची जी डिरेक्शन असते ना, ती रो असते. ही डिफॉल्ट डिरेक्शन आहे. म्हणजे तुम्ही डिरेक्शन नाही जरी दिली फ्लेक्सची तरी चालतं. त्यामुळे काय झालं होतं, मी जेव्हा जस्टिफाय कॉन्टेंट वापरला ना, तर तो हॉरिझॉन्टली मेन ॲक्सिस असल्यामुळे तो रन होतोय, कारण या ग्राफवरती आहे आपल्या. ओके, हे समजण्यासाठी तुम्ही या ग्राफवरती या. बघा, इथे फ्लेक्सची डिरेक्शन जी आहे ती करंटली रो आहे. त्यामुळे जे सर्कल आणि पॅरेग्राफ एका खाली होते एका समोर आले, आणि मी ते जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर दिलेलं आहे, त्यामुळे ते सेंटरमध्ये आले हॉरिझॉन्टली. पण आपल्याला हे असे नको आहे. आपल्याला काय हवं आहे की हा स्पॅन असाच आहे आणि पॅरेग्राफ त्याच्या खाली हवा आहे. मग आपण हा जस्टिफाय कॉन्टेंट रिमूव्ह करूया आणि इथे फ्लेक्सची डिरेक्शन मी कॉलम करेल. आता तुम्हाला बघा, पहिलं मी हे दोन्ही तसंच ठेवलं. बघा राहू, बघा, एका खाली एक दिसत आहे. मला हे एका साईडला एक दिसत आहे, मला एका खाली एक हवे. सो मी इथे म्हणेल फ्लेक्सची डिरेक्शन कॉलम हवी. पण आता इथे आलंय जस्टिफाय कॉन्टेंट काम करणार नाही. का बरं? कारण की आता मला जर याला हॉरिझॉन्टल सेंटरला आणायचं आहे, हॉरिझॉन्टल, तर आपला ॲक्सिस बदललेला आहे. ओके, आता आपल्याला यांना असं मूव्ह करायचं आहे सेंटरला, असं हॉरिझॉन्टली. तर याला मला जर का असं, आता हा करंटली इथे, मग मला याला इथे मूव्ह करायचं आहे. तर ह्या क्रॉस ॲक्सिसची कोणती प्रॉपर्टी आपल्याला यूज करावं लागेल आता? येस. तर इथे प्रॉपर्टी अलाइन आयटम्स. व्हेरी गुड. अलाइन आयटम नावाची प्रॉपर्टी वापरावी लागेल. तर मी इथे म्हणेल की अलाइन आयटम्स सेंटर, अँड यू विल सी दे आर इन सेंटर. ओके, मी याला मार्जिन बॉटम देईल. सो मार्जिन बॉटम लाईक से 20 पिक्सल. अजून थोडी देऊया, 25 पिक्सल, अँड सी इट लुक्स गुड. ओके. आता काहीच मला सांगा, तुम्हाला फॉन्ट्समध्ये काही फरक वाटतोय का प्रत्येकाच्या? हे फॉन्ट थोडे वेगळे वाटतंय का? बटनचे वेगळे, इनपुटचे वेगळे, इथं पॅरेग्राफचा वेगळा, हा एक वेगळा दिसतोय, असं वाटतंय का थोडं थोडं? येस. फॉन्ट्स वेगवेगळे वाटतंय का? येस. हॅलो, हे तुम्हाला फॉन्ट्स थोडे वेगळे वाटतंय की नाही? जस्ट अनम्यूट युअर सेल्फ. राईट. येस. तर बेसिकली हे फॉन्ट्स आपले वेगळे दिसत आहेत. मग वेबसाईटला असे वेगवेगळे फॉन्ट असणं हे चुकीचं आहे. ओके. सो वी डोंट वॉन्ट दी सेम फॉन्ट अगेन अँड अगेन. मीन्स लाईक
आय जस्ट वॉन्ट अ सिंगल फॉन्ट फॉर ऑल द लॉजिक्स. मला वेगवेगळे फॉन्ट नको आहे. मग आपल्याला जर का एक सेम फॉन्ट हवा आहे तर यासाठी आपल्याला गुगल फॉन्टवर यावं लागतं. ओके, तर आपल्याकडे गुगल फॉन्ट्स आहे, याला वेब फॉन्ट्स म्हणतात. गुगल फॉन्टकडे खूप सारे फॉन्ट्स आहे, खूप म्हणजे खूप सारे. बघा इथे तुम्हाला व्हरायटीज ऑफ फॉन्ट्स भेटतील. ओके, सो लेट्स से मला यापैकी एखादा फॉन्ट वेबसाईटला हवा आहे. चला हा वाला फॉन्ट आपण ॲप्लाय करूया. ओके, किंवा थोडे खाली येऊया. येस, चला हा फॉन्ट ॲप्लाय केला, प्ले राईट इंग्लंड जॉईंड. ओके, तर हा फॉन्ट हवा आहे, तर तुम्ही याला जस्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर इथे एक ऑप्शन असतं बघा, गेट फॉन्ट्स. यावरती फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तो 2 प्रश्न विचारेल, तुम्हाला फॉन्ट कसे हवे, डाउनलोड करायचं का एम्बेड करायचं. तर मी म्हणेल की नाही, मला याला एम्बेड करायचं आहे. तर तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त हा कोड घ्या. ओके, इथे हा कोड कॉपी करायचा, HTML वाला. बघा इथे वेबमध्ये दिलेला आहे. तर हा कोड घ्या, याला कॉपी करा आणि आपल्या वेबसाईटमध्ये इथे सर्वात टॉपला पेस्ट करा. सर्वात टॉपला काय करायचं, याला पेस्ट करायचं आहे. ओके, आणि हा पेस्ट झाल्यानंतर दुसरा असेल की तुम्हाला काय करावं लागेल. बघा इथे लाईक यू जस्ट नीड टू यूज अप वन प्रॉपर्टी विच इज दिस वन. जिथं नाव दिलं आहे ना फॉन्ट फॅमिली, बस एवढा कॉपी करा, एवढाच टेक्स्ट. ओके, जस्ट कॉपी इट. आणि कॉपी केल्यानंतर आपल्या युनिव्हर्सल सिलेक्टरमध्ये याला पेस्ट करा. लेट सेव्ह इट अँड यू विल सी. जर मी कोडमध्ये गेलो, बघा सगळा फॉन्ट चेंज झालेला आहे. दिसतोय का फॉन्ट चेंज. चला अजून एक ट्राय करूया. आपण म्हणू की इथे इम्पोर्ट म्हणून पण ऑप्शन आहे, असं पण करू शकतो आपण. आणि मी सजेस्ट करेन की लिंकच्या ऐवजी तुम्ही इम्पोर्टच यूज करा. हा इम्पोर्टचा जो कोड आहे हा असा कॉपी करा. ओके, इथे न घेता, हे लिंक कॉपी नका करू, इथे न घेता आपल्या CSS मध्ये या आणि ह्या स्टारच्या वरती एक लाईन पेस्ट करा फक्त इम्पोर्ट नावाची. एंडला सेमिकोलन असणं कंपल्सरी, नाहीतर फॉन्ट काम करत नाही. ओके, बघा इथे तरी पण तो काम करेल. ओके, चला आता आपण दुसरा फॉन्ट घेऊया. चला मी बॅक जाईल, मला म्हणेन की लाईन मला हा नको आहे. लेट्स गो टू द फॉन्ट. ओके, चला एका दुसरा फॉन्ट घेऊया. एखादा फंकी फॉन्ट घेऊ. हे बघा, हा बघा, हा वाला फॉन्ट घेऊया. ओके, खूपच फंकी आहे बट इट्स ओके. सो आय विल जस्ट क्लिक ऑन दिस. मी म्हणेल गेट एम्बेड. इथे इम्पोर्टवरती क्लिक करेल अँड सी इथून इम्पोर्ट @इम्पोर्ट तर शेवटपर्यंत हे कॉपी करेल. आणि त्यानंतर हा जो इम्पोर्ट होता ना, याला रिमूव्ह करून टाकूया. आणि मग जिथं फॉन्ट फॅमिली असा वर्ड लिहिलेला आहे, जस्ट ते कॉपी करा आणि इथे फॉन्ट फॅमिलीला रिप्लेस मारा. यू विल सी द एंटायर वेबसाईट लुक समथिंग लाईक दिस. ओके, त्याचा अर्थ काय की तुम्हाला फॉन्ट्स हवे तर तुम्ही सेट करू शकताय वेबसाईट्सला. पण आपल्याला हा पण फॉन्ट नको आहे, तर आपण स्टँडर्ड फॉन्ट घेऊया, बिझनेस फॉन्ट्स. ओके, थोडे स्टँडर्ड बिझनेस फॉन्ट्स घेऊया. आणि यामध्ये थोडं मी खाली स्क्रोल करेल. ओपन सॅन्स, आय थिंक सो दिस इज वन विच इज गुड. ओके, टू यूज. अजून थोडं खाली स्क्रोल करून बघूया. आय थिंक सो दिस इज गुड. तर आपण रोबोट फ्लेक्स नावाचा फॉन्ट, हा पण नको, याच्यात कर्व कमी आहे. सो आय डोंट लाईक इट मच मोर. हाच बरा आहे, गुगल सॅन्स फ्लेक्स. ओके, इट जस्ट लुक्स प्रिटी कूल. सो मी इथे म्हणेल गेट फॉन्ट्स, एम्बेड, इम्पोर्ट. लेट्स कॉपी दिस. ओके, इथे इम्पोर्टला तुम्ही मल्टिपल इम्पोर्ट घेऊ शकता, असं काही नाही. मी इथे दुसरा पण यूज केला असं, इट डझंट मॅटर. फक्त जे फॉन्टचं नाव असतं ना, ते फक्त आपल्याला इथं द्यायचं असतं. बघा पहिलं नाव इथे फॅमिलीच्या इथे. तर मी म्हणेल की मला हा फॉन्ट हवा आहे. ओके, सो लेट्स चेंज दिस टू दिस वन. ओके, हा आता काहींच्या माइंडमध्ये असेल दीपक मला हा फॉन्ट फक्त याला हवा आहे, पॅरेग्राफला, तर घेऊ शकताय तुम्ही. असं नाव द्या वाटलं असतं, लाईक से माय फॉन्ट.
आणि इथे फॉन्ट फॅमिली जी मी आत्ता इथे दिली ती पेस्ट करा फक्त. दॅट्स इट. आणि याला डॉट द्या. आता तुम्ही जिथे जिथं माय फॉन्ट नावाचा क्लास वापराल तिथे तिथे तुम्हाला हा फॉन्ट भेटेल. ओके, बट आपल्याला ते यूज नाही करायचं आहे. वी नीड टू यूज गुगल सॅन्स सेरिफ. सो लेट्स सेव्ह इट अँड परफेक्ट. ओके, जसं आपल्याला हवं आहे तसंच आपल्याला आउटपुट भेटलं आहे. सो यू विल सी वन थिंग दॅट की जसं आपण विचार केला होता किंवा डिझाईन मी तुम्हाला दाखवली होती सेम पॅटर्नमध्ये मला इथे डिझाईन भेटलेली आहे. ओके, अँड इट जस्ट लुक्स परफेक्ट. इट रिअली लुक्स व्हेरी व्हेरी परफेक्ट. ओके, येस, सॉरी गाईज, येस. सो या पार्टपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? इथपर्यंत कोणाकडे काही क्वेश्चन्स आहे? लक्षात आले फॉन्ट कसा अप्लाय करायचा आणि आपण फ्लेक्सची डिरेक्शन कॉलम घेतल्यावर काय चेंज केला आहे तो? येस, ओके ओके, ग्रेट. सो नाव वी विल टेक अ 5 minutes ऑफ ब्रेक आणि नंतर आपण ब्रेक नंतर पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. ओके, सो लेट्स टेक अ ब्रेक. येस. ओके, ग्रेट. चला आता पॉईंटला रिझ्यूम करूया परत एकदा. नाव दिस इज वॉट वी हॅव जस्ट कम्प्लिटेड विथ आवर UI. ओके, हां, आता यामध्ये जो एक्सक्लमेशन ई आहे त्याला आपण थोडंसं अजून गोष्टी ॲड करू शकतो आहे. जसं त्याला आपण ब्रँड नाव दिलेलं आहे, राईट. आणि फॉन्टची साईज दिली होती तर मी ते म्हणले की फॉन्ट वेट ॲज बोल्ड. तर थोडी त्याची थिकनेस वाढेल. सी, इट जस्ट लुक्स व्हेरी ब्युटिफुल नाव, राईट. जसं आपल्याला अपेक्षित आहे तसं झालं. आता आपण आपल्या त्या डिझाईनवरती येऊया. ओके, सो ती डिझाईन जी मी तुम्हाला शेअर केली होती, सो आय विल जस्ट से UI बॅच. आणि ऑलरेडी मी तुम्हाला ती स्क्रीन शेअर केलेली आहे तर तीच इथे ओपन करेल. ओके, इट हॅज सम बॅकग्राऊंड कलर विथ इट. ओके, अँड दॅट इज वॉट वी जस्ट वॉन्ट, राईट, बॅकग्राऊंड कलर. ओके, सो इथे आपल्याला त्याचा बॅकग्राऊंड कलर हवा, बॅकग्राऊंड इमेज हवी. अँड हिअर वी आर गोइंग टू स्टार्ट अवर न्यू पार्ट दॅट इज बॅकग्राऊंड्स. तर बघा आता इथे खूप सारे इमेजेस आहे. यापैकी आपल्याला जी पहिली इमेज आहे ना ती घ्यावी लागेल कारण तीच ॲक्च्युली याच्या बॅकग्राऊंडची इमेज आहे. सो मी म्हणेल की ओके, इट्स ग्रेट, लेट्स डाउनलोड इट अँड इट विल सिम्पली गिव अस दॅट इमेज. ओके, सो आता मी इथे इमेजमध्ये एका ठिकाणी ती इमेज स्टोअर करतो आहे. सो जस्ट आय विल सेव्ह दिस इमेज अँड देन आय विल जस्ट ओपन दिस इमेज ओवर हिअर. ओके, झिप फाईल मिळेल आपल्याला. डबल क्लिक करूया, याला अनलॉक करूया अँड लेट्स डिलीट दिस. या, परफेक्ट. तर बघा आता आपल्याकडे करंटली 2 इमेजेस आहे. एक छोट्या साईजची आहे आणि एक जी आहे ही मोठ्या साईजची आहे, 2x. साईज पण तेवढ्या चेंज आहे त्यांच्यामध्ये. सो तेवढ्या क्लिअरिफायकेशनची ती इमेज आहे. अँड आय थिंक सो की बॅकग्राऊंडला आपण ही इमेज यूज करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, सो जस्ट आय विल यूज दॅट सेकंड इमेज विच इज अ गुड वन. आणि मी पहिली डिलीट करली, हिला नाव देईल BG इमेज. BG म्हणजे बॅकग्राऊंड इमेज. ओके, सो आता चला आपण आधी समजून घेऊया की आपल्याला बॅकग्राऊंडला इमेज कशी देता येईल. पण ती आता इमेज आपल्याला कॉपी करायची आपल्या प्रोजेक्टमध्ये. तर त्यासाठी स्टेप्स काय आहे तर स्टेप्स समजून घ्या. सर्वात आधी त्या इमेजला राईट क्लिक करा आणि कॉपी म्हणा. ओके, आणि VS कोडमध्ये गेल्यानंतर आपण एक फोल्डर बनवूया. ओके, फोल्डरचं नाव असेल इमेजेस आणि यामध्ये या फोल्डरवर क्लिक करायचं आणि Ctrl+V करा आणि पेस्ट करा. सो यू विल सी आवर इमेजेस देअर. ओके, इमेज आता आपली आलेली आहे. आता बघा बेसिकली ज्या बॅकग्राऊंड इमेजेस असतात ना त्या डायरेक्टली आपण इमेजमध्ये सेट नाही करते किंवा IMG टॅगमध्ये सेट नाही करत आपण. तर यासाठी आपल्याकडे एक स्ट्रॅटर्जी आहे. स्ट्रॅटर्जी काय असते? स्ट्रॅटर्जी इज दॅट जिथे तुमचं हेड सेक्शन आहे तिथे आपण बॅकग्राऊंड यूज करू शकतो आहे. ओके, तर आता करंटली जर बघितलं तर आपण बॅकग्राऊंडला ऑलरेडी एक कलर दिलेला आहे. ओके,
इथे बघा टॉपसाठी एक कलर आहे आपण दिलेला. आता हा कलर मला नको आहे ॲक्च्युली इथे, तर मी रिमूव्ह करेल. ओके, लेट्स रिमूव्ह इट. आणि इथे आपण त्याला या प्रकारे इम्प्लिमेंट करूया. आय एम सॉरी. या परफेक्ट. तर बघा इथे जो आपण रेड कलर दिला आहे ना, आपल्याला याला चेंज करायचं आहे. नाव वी आर गोइंग टू सी बॅकग्राऊंड. ओके, बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज. तर बेसिकली बॅकग्राऊंड काय असतात, जेव्हा जेव्हा आपण इम्प्लिमेंटेशन करतो कोडमध्ये तेव्हा आपल्याला बॅकग्राऊंडची जरूरत पडते. आता बॅकग्राऊंडमध्ये आत्तापर्यंत आपण एकच प्रॉपर्टी बघितली, बॅकग्राऊंड कलर, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा कलर देऊ शकताय. ओके, इथे मी होवर जर केलं तर मला कोणताही कलर देता येईल अँड इट लुक्स व्हेरी व्हेरी परफेक्ट. ओके, पण जर आपल्याला एकापेक्षा जास्त कलर जर द्यायचे असतील, जसं आत्ता करंटली मला इथे आपण एकच कलर देतो आहे, मला एक नको, एकापेक्षा जास्त कलर हवे. तर यासाठी आपण बॅकग्राऊंड नावाची प्रॉपर्टी यूज करू शकतो आहे. ओके, आणि बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला काही फंक्शन्स असतात. जसं मी इथे एक फंक्शन यूज करेल ज्याचं नाव आहे लिनियर ग्रॅडियंट. आणि मजेशीर गोष्ट अशी की तुम्ही या लिनियर ग्रॅडियंटमध्ये कलर देऊ शकताय, रेड, ग्रीन, ब्ल्यू. तुम्हाला जेवढे कलर हवे तेवढे देऊ शकता. यू विल सी दॅट ग्रीन. ओके, यू विल सी दॅट त्याला मल्टिपल कलर भेटतात. ओके, आता हे जे कलर आहे एकामेकात मिक्स आहे, तर मी असं पण म्हणू शकतो आहे की हा कलर 0% to 20% मला हवा आहे. ओके, त्यानंतर मला ग्रीन कलर हवा आहे, तर मी म्हणेल ग्रीन हा 20% पासून तर मला 70% हवा आहे. बघा आता ते मिक्स नाही झालेले, एकदम शार्प आहे. का बरं? कारण मी हा कलर इथे थांबवला आणि तिथून दुसरा चालू केला. आता मी सेम म्हणेल की मला ब्ल्यू हा 70% पासून हवा आहे, तर पूर्ण 100% हवा आहे. बघा, राईट. सो तुम्ही असे किती पण कलर ॲड करू शकता, एन नंबर ऑफ कलर्स, देर इज नो प्रॉब्लेम विथ इट. ओके, तुम्ही कलर ॲड करू शकता. नाउ वन मोर व्हेरी ब्युटिफुल थिंग इज दॅट विथ दिस, की हे जे लिनियर ग्रॅडियंट आहे यांच्यामध्ये एक पहिला पॅरामीटर असतो ज्याला डिग्री म्हणतात. तर सपोज मी जर म्हटलो की मला हा 90 डिग्री हवा आहे, DEG, यू विल सी की हे कलर आता हॉरिझॉन्टली झाले. बघा, ओके, पहिले कसे होते, पहिले मी म्हणेल की मला हे 0 डिग्री हवे, तर बघा पहिले सॉरी नॉट 0, आय विल जस्ट से 180. तर 180 म्हणजे पहिला तुमचा रेड, मग ग्रीन आणि मग ब्ल्यू आहे. याला जर मी थोडंसं टिल्ट केलं, याला जर मला उलटं करायचं आहे, रेड खाली ब्ल्यूवरती आणि ग्रीनमध्ये, तर मी 0 देईन. बघा, रेड खाली ब्ल्यूवरती आणि हा इकडे. मी अजून एक असं करू शकतो, मी इथे म्हणेल की हा मला 45 डिग्री हवा आहे. सी हाऊ इट लुक्स. ओके, इट्स रिअली लुक्स व्हेरी ब्युटिफुल. आता जर मी इथे असं केलं 10% हा, आणि इथे म्हटलं की 90% and 20 to 90% आय जस्ट वॉन्ट ग्रीन कलर. You will see, I just missed this, so I need to make it 10. You will see, बघा किती ब्युटिफुल दिसत आहे. ओके, सो याचा अर्थ काय, तुम्ही डायगोनली मॅनेज करू शकता. मी अजून पण कमी करू शकतो आहे. मी म्हणेल की मला फक्त 5% हवं आहे, इथे 95 आणि इथे पण 95 आणि इथे पण 5%. सी, ते कोपऱ्याला तुम्हाला छोटे कलर दिसेल. तुम्हाला हवे तेवढे कलर तुम्ही ॲड करू शकताय. इट डझंट मॅटर हाऊ मेनी कलर यू वॉन्ट. ओके, that is the most valuable thing what we have. ओके, तर जेव्हा आपण बॅकग्राऊंड नावाची प्रॉपर्टी यूज करतो तेव्हा आपण लिनियर ग्रॅडियंट यूज करू शकतो आहे. ओके, येस, इथपर्यंत काही क्वेश्चन? तर लिनियर ग्रॅडियंटमध्ये पहिला पॅरामीटर असतो डिग्री, दुसरा पॅरामीटर असतो कलर, तिसरा कलर, चौथा पण कलर. पण कलरसोबत तुम्ही पर्सेंटेज पण देऊ शकता की तुम्हाला कलर कुठून तर कुठपर्यंत हवा आहे. You can do that one. There is no problem in it. Okay? Yes. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाकडे? Anybody has any question? Yes, guys.
कोणाकडे काही क्वेश्चन इथपर्यंत? ओके, ग्रेट वन. सो चला आता थोडंसं इम्प्लिमेंटेशन करूया. ओके, पण आपल्याला बॅकग्राऊंडला मल्टिपल कलर हवे का? आपल्याला बॅकग्राऊंडला काय हवं आहे गाईज? येस, इमेज. बॅकग्राऊंडला आपल्याला हवी इमेज. ओके, सो यासाठी आपल्याला कलर महत्त्वाचे नाही, आपल्याला इमेज महत्त्वाची. सो हिअर just I will use a property which is called as background image. कोणती प्रॉपर्टी यूज करेल मी? बॅकग्राऊंड इमेज. आणि या बॅकग्राऊंड इमेजमध्ये आपल्याला URL पास करावी लागते जिथे आपली इमेज आहे तिथे. तर बघा, इमेज ॲक्च्युली इमेज फोल्डरच्या मध्ये, आणि इमेज आणि index.css हे सिबलिंग आहेत, सोबत आहे. तर इथे मी ./ यूज करेल. यू विल सी आय विल गेट अ इमेज, आणि इथे मी BG इमेज सिलेक्ट करेल. इफ आय सेव्ह दिस, यू विल सी दॅट वी विल गेट अ इमेज इन बॅकग्राऊंड. ओके, इमेज आपल्याला बॅकग्राऊंडला आली, पण आपली इमेज आणि ही इमेज मॅच होती का बघा बरं. येस, इमेज मॅच होती का? येस गाईज. आपल्या इमेजची साईज आणि ज्याच्यावरून आपण ती इमेज बनवतोय तिची साईज पूर्ण वेगळी. असं का? कारण जेव्हा आपण इमेज इम्पोर्ट करतो तेव्हा बाय डिफॉल्ट तिची साईज असते ना, ती पूर्ण असते. ओके, तर सपोज मला बॅकग्राऊंडची साईज कमी जास्त करायची, मग इथे आपण अजून एक प्रॉपर्टी यूज करू शकतोय, बॅकग्राऊंड साईज. ओके, आणि याला मी म्हणेल 100%. सो नाव इफ आय जस्ट गो हिअर, यू विल सी की हा थोडा आपल्याला जसं हवं आहे तसंच दिसून राहिला. आता याची साईज जर मी अजून कमी जर केली ना, इथे मी 50 म्हटलो, तुम्ही इथे बघू शकता की इमेज रिपीट होत चाललेली आहे. बघा, इथं एक इमेज आहे आणि लगेच दुसरी इमेज स्टार्ट झाली. अजून जर मी कमी केली याला, मी म्हटलो 20%, तर इमेजचं रिपिटेशन होत जातं. ओके, आणि हा एक ब्राउझरचा फीचर आहे की जर इमेज छोटी असेल ना बॅकग्राऊंडची तर ती रिपीट होते. जर तुम्हाला नको आहे असं की नको मला ही रिपिटेशन नको आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही एक प्रॉपर्टी यूज करू शकता ज्याला म्हणता बॅकग्राऊंड रिपीट, आणि याला तुम्ही नो रिपीट म्हणा, कारण ती बाय डिफॉल्ट रिपीट असते. जर आपण त्याला नो रिपीट केलं, यू विल सी की एकच इमेज तो दाखवेल. ओके, सो गाईज मला सांगा, इमेजची बॅकग्राऊंड इमेजची जी पोझिशन आहे आत्ता सध्या, ती कुठे आहे बरं करंटली? कोणत्या कॉर्नरला आहे? लेफ्ट टॉप कॉर्नरला आहे, बरोबर. पण सपोज मला ती इमेज सेंटर किंवा राईट टॉप कॉर्नरला न्यायची इथे. सो त्या केसमध्ये आपण अजून एक प्रॉपर्टी यूज करू शकतो ज्याला म्हणता बॅकग्राऊंड पोझिशन, आणि मी म्हणेल की मला ती राईट टॉप कॉर्नरला हवी. बघा, ती इकडे आली. मी जर म्हटलो की नाही मला राईट टॉप नको आहे, मला बॉटम राईट हवी, तर इथे आपण बॉटम राईट पण यूज करू शकतोय. असं मी म्हणेल की मला बॉटम राईटला हवी.
आता हा बॉटम राईट कोणाचा आहे? त्या पर्टिक्युलर हाईटमुळे तो तिथपर्यंत चाललेली ती इमेज. ओके, ती पूर्ण खाली नाही येणार, कारण इमेजची साईज जी आहे आपली, जी ॲक्च्युअली इमेज आहे, म्हणजे आपला जो एरिया आहे तो आपण 65 VH दिलेला आहे. बघा इथे, बघा साईज किती आहे, 65 VH आहे. त्यामुळे तो 65 VH पर्यंतच इमेज आहे. पण मला असं नको आहे, मला ती सेंटरला हवी आहे. तर मी म्हणजे सेंटर, तर ती इमेज एक्झॅक्ट सेंटरला येईल. पण तुम्ही एक सेंटर वापरलं तरी चालतं. आणि आता मी म्हणेल की मला साईज 100% हवी. यू विल सी इट लुक्स समथिंग लाईक दिस, विच इज नियर अबाउट वॉट दिस इमेज इज ऑल अबाउट. दिसते का आता इमेज तशीच थोडी येस सर. राईट? दिसते. पण आपल्या इमेजमध्ये आणि ह्या इमेजमध्ये काय फरक वाटतोय सांगा बरं, एकदा चेक करा बरं. बॅकग्राऊंडचा काय फरक जाणवतो बरं? येस, आपल्या बॅकग्राऊंडमध्ये काही कलरमध्ये काही इश्यू वाटतोय का? येस. राईट, इश्यू वाटतोय. ॲक्च्युली या इमेजमध्ये टॉपला ब्लॅकिशपणा कमी आहे, आणि जसं खाली जातो तसं ब्लॅक वाढत जातोय. ओके, सो इथे हा जो कन्सेप्ट आहे ना, हा आता आपण इम्प्लिमेंट करूया. सो मी काय म्हणेल, इथे आपण असं म्हणू की बघा आता बॅकग्राऊंड आपण दिलं आहे, पण मी ते बॅकग्राऊंडच्या आधी कॉमा देऊन लिनियर ग्रॅडियंट यूज करेल. आणि इथे म्हणेल रेड ग्रीन. तुम्हाला असं दिसेल की या इमेजच्या वरती रेड आणि ग्रीन आलेला आहे. आता मला या रेड कलर नको आहे, तर मी याला म्हणेल ट्रान्सपरंट. ओके, तर तो ट्रान्सपरंट होऊन जाईल बघा. आणि जो ग्रीन कलर आहे ना, त्याला मी ब्लॅक करेल. ओके, नाव इट्स लुकिंग व्हेरी डार्केस्ट. ओके, एवढं पण डार्क नको आहे. तर आपण काय करूया, थोडीशी याची ट्रान्सपरन्सी बघा इकडे थोडी कमी करूया. येस, इट्स लुकिंग व्हेरी गुड. ओ हियर थोडीशी अजून वाढूया. परफेक्ट. अँड सी, जसं आपल्याला हवं आहे नियर अबाउट तशीच आपल्याला इमेज दिसते. हा, आता यामध्ये त्यांनी थोडा रेडिशनेस किंवा रेडिश कलर पण ॲड केला आहे, तो पण तुम्ही ॲड करू शकताय. इफ यू डोंट वॉन्ट अ रिअल ब्लॅक कलर, यू कॅन जस्ट से दॅट हे लेट्स डू वन थिंग, लेट्स यूज सम रेडिश. अँड सी, इट लुक्स रेडिश. ओके, बट आता मला इथे डार्क रेडिश हवा आहे. सो इथे मी म्हणेल की लेट्स डू सम मोर डार्क ओवर हियर फॉर रेडिश. now it looking how I want with it. So we can take it more dark. Okay, and see, it just looks beautiful. So जसं आपल्याला हवं आहे तशीच त्याने साईज दिली. And here we have successfully completed our first area. Okay, our first area, that is this one. Just I will say padding for header, like say 30 pixel. Yes, बॅकग्राऊंडच्या प्रॉपर्टीज लक्षात आले. फक्त बॅकग्राऊंड जर दिलं तर लिनियर ग्रॅडियंट तुम्ही यूज करू शकता मल्टिपल कलर्सला. हां, पण जर इमेज जर असेल आणि त्याच्या आधी आपल्याला कलर हवा असेल तर इमेजच्या आधी, बॅकग्राऊंड इमेजच्या आधी एक लिनियर ग्रॅडियंट ॲड करा. ट्रान्सपरंट ठेवा पहिली व्हॅल्यू, दुसऱ्या व्हॅल्यू तुम्हाला हवा तो कलर द्या. आणि जर इमेज हवी असेल त्याच्या मागे तर इथं आपल्याला इमेज ॲड करावी लागते. ओके,
या दॅन वी हॅव सीन की साईज चेंज करायला आपल्याकडे बॅकग्राऊंड साईज नावाची प्रॉपर्टी आहे. त्यामध्ये आपण बॅकग्राऊंडची साईज कमी जास्त करू शकतो. जर बॅकग्राऊंडची साईज स्क्रीनपेक्षा छोटी झाली तर ॲटोमॅटिक रिपिटेशन होत असतं. त्या केसमध्ये मी नो रिपीट यूज करेल. त्याचबरोबर तुम्ही बॅकग्राऊंडची पोझिशन पण बदलू शकताय. ओके, यू कॅन स्टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, सेंटर यांचे तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स बनवू शकता. अँड ऑल्सो वी हॅव सीन हाऊ टू ॲड अ हाईट. तर ऑब्वियसली जे आपण हाईट ॲड करू it will work along to that one. And here you will see it just looks beautiful. Okay, yes, कन्सेप्ट समजला आपण कशा प्रकारे याला डिझाईन केलं. बघा, जोपर्यंत बॅकग्राऊंड इमेज नव्हती तोपर्यंत तेवढा इफेक्टिव्हनेस वाटत नव्हता. बट नाउ इट फील्स दॅट इट्स इफेक्टिव्ह. Okay, येस, समजलाय सर्वांना? हा कन्सेप्ट समजलाय का? येस, अदर पार्टिसिपेंट्स. Okay, great. Great. Okay. So now we are at the point जिथे बेसिकली आपण एक वरचा सेक्शन डिझाईन केलेला आहे. नाव वी कॅन डिझाईन द सेकंड सेक्शन विच इज ॲट द बॉटम. ओके, चला, हा करायचा का डिझाईन? हा सेक्शन खूप सिम्पल आहे, जास्त डिफिकल्ट पण नाही आहे. डिझाईन करायचं? येस. ओके दॅन. सो मला सांगा, या व्हाईट एरियामध्ये जर मी तुम्हाला म्हटलो की इथे या पर्टिक्युलर एरियाला हॉरिझॉन्टली कट करा, म्हणजे आडवे कट करा, तर किती पार्ट्स क्रिएट होतील बरं? व्हर्टिकल नाही, हां, अशी कटिंग नाही, व्हर्टिकल कटिंग नाही, आडवी कटिंग. 3. राईट. बेसिकली 3 पार्ट्स असतील. क्विक सर्च, डिस्कवर रेस्टॉरंट, बाय देअर मील्स, आणि त्यानंतर हा बॉक्सेस आपल्याकडे आहे. ओके, मग आता क्वेश्चन असा आहे की हे कसं इम्प्लिमेंट करायचं? तो ऑप्शन सिम्पल आहे. बघा, आपल्याला फक्त 3च गोष्टी डिझाईन करायच्या आहे. एक क्विक सर्च, डिस्कवर रेस्टॉरंट, आणि हा ब्रेकफास्टचा UI. बाकी UI ॲज इट इज कॉपी पेस्ट आहे त्याची. ओके, दॅट इज वॉट वी आर जस्ट गोइंग टू डू इट ओव्हर हिअर. सो आपण ते इम्प्लिमेंट करूया, बट त्याच्या आधी आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग इम्प्लिमेंट करूया. ओके, सो लेट्स टेक अ ब्रेक. रिझ्यूम द रेकॉर्डिंग. या, सो इथे मी एक सेक्शन क्रिएट करेल, अँड इन दॅट सेक्शन जस्ट गिव्ह मी अ मिनिट. सो इथे आपण एक क्विक सेशन बनवलेलं आहे. ओके, अँड अंडर दॅट वी हॅव अ डिस्कवर रेस्टॉरंट. ओके,
So then we have this paragraph, okay, जो आपण इथे दिलेला आहे. सो त्या पॅरेग्राफमध्ये आपल्या क्विक सेक्शन आणि डिस्कवरी हा पार्ट दिसतोय. ओके, नाव इथे जी लिस्ट आहे 1 2 3 4 5 6 यांना आपण एक पॅरेंट क्रिएट करूया. सो इथे मी एक पॅरेंट बनवलेला आहे आणि याला आपण क्लास देऊया सर्च आयटम्स. ओके, किंवा असं नाव देऊया क्विक सर्च आयटम्स. आणि मग याच्या आतमध्ये आपल्याला हे बॉक्सेस बनवायचे. तर चला याला थोडं झूम करूया आणि पहिला बॉक्स समजून घेऊया. तर पहिल्या बॉक्समध्ये काय काय दिसते सांगा बरं गाईज. येस, हे जे ब्रेकफास्ट दिलेलं यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय. येस, येस, कोण सांगेल. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. ओके, येस. सो काय काय दिसतंय सांगा बरं पटकन गायत्री. सो द व्हेरी फर्स्ट व्हॉट वी हॅव अ इमेज, राईट. या बॉक्समध्ये आपल्याला काय काय दिसतंय. एक इमेज, एक टेक्स्ट आणि त्याचा सबटायटल, राईट. येस ऑर नो गाईज, रिप्लाय द्या. माझा आवाज येतोय का तुम्हाला. येस सर. तर सर्वात आधी आपल्याला एक इमेज दिसते. तर बघा ह्या इमेज जी आहे तर इमेज हाफपेक्षा थोडी छोटी आहे आणि बाकी एक बॉक्स आहे पूर्ण. तर आपण एक सेक्शन क्रिएट करूया याच्या आतमध्ये आणि याला आपण असं म्हणूया की हा आपला क्विक सर्च आयटम आहे. आयटम्स नाही, आता सिंगल आयटम. सो इथे मी म्हणले क्विक सर्च आयटम. या आयटमच्या आतमध्ये आपण एक इमेज ॲड करूया. ओके, आणि त्याचबरोबर हे ब्रेकफास्ट आणि जे पार्ट आहे तो एका वेगळ्या बॉक्समध्ये ॲक्च्युली. तर इथे आपण एक परत एक छोटासा सेक्शन बनवूया. ओके, आणि या सेक्शनमध्ये एक पॅराग्राफ टॅग ज्याचं नाव आहे ब्रेकफास्ट. आणि त्याच्यानंतर एक सबटायटल दिस वन. आणि याला बनवूया आपण याचं सबटायटल. सो बघा इथे मी जस्ट म्हणेल की हा क्लास आहे. ओके, अँड दिस इज समथिंग विच इज अ इमेज. सो इथे मी म्हणेल क्लास क्विक सर्च इमेज. क्विक सर्च आयटम इमेज. त्याचबरोबर हा क्विक सर्च आयटमचा कंटेंट आहे. ओके, सो जस्ट आय विल से क्विक सर्च आयटम कंटेंट. हा त्या क्विक सर्च आयटमच्या कंटेंटमधला टायटल आहे. अँड दिस वन इज सबटायटल. बघा क्लासेसचे नाव थोडे मोठे झाले तरी चालेल पण ते समजणं महत्त्वाचं आहे. तर आपला जो मेन क्लास आहे तो आहे आयटम्स, क्विक सर्च आयटम्स. त्याच्या आतमध्ये आहे क्विक सर्च आयटम, त्यानंतर क्विक सर्च आयटम इमेज आणि इथे आपल्याला आता इमेज लागणार आहे. तर ऑब्वियसली आपण इमेजवरती क्लिक करूया. ओके, तर इथे आपल्याकडे इमेजेस आहे. ओके, लेट्स डू दॅट वन. तर मी सर्वात आधी इथे इमेजवर क्लिक करेल.
ओके. सो लेट्स डू विथ दिस. सी इथे आपल्याला ॲसेट्समध्ये इमेजेस दिसतील. तर आता मी या उरलेल्या सर्व इमेजेस कॉपी करून घेईन, कारण ॲक्च्युली आपल्याला सर्वच हवं आहे. लेट्स डाउनलोड इट, लेट्स सेव्ह इट. चला याला ओपन करूया. इथे मी याला डबल क्लिक करेल, अनझिप करूया. नाव आय कॅन डिलीट अ झिप. आणि यामध्ये या फोल्डरमध्ये तुम्हाला प्रत्येक एक इमेज डबल डबल दिसेल. तर त्याची जी मोठी साईज आहे ना ती डिलीट करा. ओके, या डिलीट करून टाका मोठे साईजेस, सर्व मोठे साईजेस डिलीट करा. आणि इथे मी म्हणेल लाईक आपण इमेजेसला नाव देऊया. तर जसं इमेजेसची इथे सिक्वेन्स तसं नाव देऊया. बघा इडलीची इमेज पहिली आहे, तर मी इथे म्हणेल IMG1. त्यानंतर लंचची इमेज आहे ही वाली, IMG2. ओके. त्यानंतर पुढची इमेज आहे समोसाची, IMG3. त्यानंतर त्याच्या खाली इमेज आहे डिनरची ही वाली, IMG4. त्यानंतरची इमेज आहे ड्रिंक्सची, IMG5. आणि त्यानंतर नाईट लाईफ, IMG6. आणि या सर्व इमेजेस आपण एकदा एका रोमध्ये आणूया, यांना सर्वांना कॉपी करूया आणि आपल्या VS कोडमध्ये जिथे आपण ती बॅकग्राऊंड इमेज सेव्ह केली ना तिथे याला सेव्ह करूया. बघा सर्व इथे पेस्ट झाले. ओके, त्यातली आपल्याला फक्त पहिली इमेज हवी. तर या इमेज टॅगमध्ये मी ./ करून इमेजच्या अंडर IMG1 सिलेक्ट करेल. अँड इफ वी गो टू द कोड इट लुक्स समथिंग लाईक दिस. ओके, तर आपल्याला हे अपेक्षित आहे की एवढंच आउटपुट असं झालं पाहिजे. नाव लेट्स हँडल आवर UIs. तर सर्वात आधी जर आपण इथे जर आलो, यू विल सी वन थिंग. त्याला थोडंसं प्रॉपर मॅप करूया. हां, आय थिंक सो. ओके, नो प्रॉब्लेम. हां, ओके, आय थिंक सो दिस इज परफेक्ट. ओके, नो प्रॉब्लेम. तर इथे साईडनं तुम्हाला थोडीशी स्पेसिंग दिसते बघा. तर आपण काय करू शकतोय, सॉरी गाईज. हां, ओके. तर आपण काय करू शकतोय, जी आपल्याकडे करंटली जस्ट आय विल टेक इट लाईक दिस. ओके, तर आपण काय करू शकतो की इथे साईजला जी तुम्हाला स्पेस दिसते, तर बेसिकली आपण हा जो क्विक सर्च आहे, ओके, जस्ट आय विल यूज अ क्लास कॉल्ड इज अ क्विक सर्च. तर याला मी म्हणेल की लाईक वी विल डू यर आय विल जस्ट से दॅट क्विक सर्च. आणि याला मी म्हणेल पॅडिंग. आणि आपण पॅडिंग थोडी जास्त ॲड करूया, लाईक से 50 पिक्सल सर्व साईडने. सो तुम्हाला बघा आता सर्व साईडने पिक्सल्स जास्त दिसत आहेत. ओके, तर मी लेफ्ट राईटला थोडी जास्त देईल. सपोज मी म्हणजे 100 पिक्सल. सी, इट लुक्स व्हेरी व्हेरी गुड. ओके, त्याचबरोबर आपल्याकडे H2 टॅग आहे. ओके, आणि पॅराग्राफ टॅग आहे जे चाइल्ड आहे ॲक्च्युली क्विक सर्चचे. तर मी असं बनेल की या क्विक सर्चमध्ये एक चाइल्ड आहे H2, ज्याला मार्जिन बॉटम हवी आहे 10 पिक्सल. ओके, सी, इट जस्ट लुक्स परफेक्ट. आणि इथे मी म्हणेल की डिस्कवर इमेज आहे ना, तो पॅराग्राफ टॅग आहे, त्याला पण मार्जिन आपण 10 पिक्सल देऊया. पण त्याचा जो कलर आहे ना तो ग्रे करूया. कलर काय केला मी, ग्रे केला. ओके, आता आपण कलर सिलेक्शन इथून पण करू शकतो, पण ते नंतर करूया, आत्ता नाही. ओके, सो हिअर यू विल सी इट जस्ट लुक्स परफेक्ट. ओके, जसं आपल्याला हवं आहे तसंच आहे. हां, इथं क्विक सर्चचा टेक्स्ट थोडासा मोठा दिसतो आहे.
सो इथे आपण काय करूया की फॉन्ट जो आहे फॉन्ट साईज तर इथे मी 24 पिक्सल करेन अँड लेट्स मेक इट 28 पिक्सल. आय थिंक सो की आता हा प्रॉपर दिसतो. आणि हा जो ग्रे कलर आहे ना याचा शेड आपण अजून थोडासा कमी करूया. सो इट विल बी लाईट ग्रे शेड कलर. सी इट्स लुक प्रिटी कूल. आणि इथे आपण थोडीशी फॉन्टची साईज इन्क्रीज करूया लाईक 18 पिक्सल. सो इट जस्ट लुक्स परफेक्ट. जसं आपल्याला हवं आहे तसं आपण इथे इम्प्लिमेंट केलं आहे. या पॉईंटपर्यंत कोणाला काही क्वेश्चन काही क्वेरी? येस. ओके ग्रेट ग्रेट. चला आता आपल्याला हा बॉक्स डिझाईन करायचा आहे. ओके तर आता आपल्याला एक रेशोचा विचार करावा लागेल. या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत ओके आपण एक 100% पकडूया. 100%. तर एका बॉक्सची साईज किती असेल बरं अंदाजे? जर 100% केलं मी तर एका बॉक्सची साईज किती असू शकते? एका लाईनमध्ये 3 बॉक्सेस आहे मग एका बॉक्सची साईज किती असेल? येस इट्स अ कॅल्क्युलेशन. ओके तर किती असू शकते? 35. 35. ओके बट मध्ये गॅप पण आहे ना. येस मध्ये गॅप पण आहे बरोबर की नाही राईट. तर आपल्याला तो गॅप पण थोडा कन्सिडर करावा लागेल. सो 35 + 35 + 35 70 अँड 195. ओके मध्ये गॅप द्या. सो आपण 30% कन्सिडर करूया. ओके साईज किती कन्सिडर करूया? 30%. तर इथे मी म्हणेल की हा जो क्विक सर्च आयटम आहे ना याला आपण एक वेगळा कलर देऊया स्टार्टिंगला. सो इथे मी म्हणेल बॅकग्राऊंड कलर ॲज अ रेड अँड विड्थ ॲज 30%. सो चेक करूया की साईज किती दिसते. हां इट जस्ट लुक्स प्रिटी कूल. ओके जसं आपल्याला हवं आहे तेवढी साईज त्याची दिसते. इट्स गुड. अजून एक इम्पॉर्टंट पार्ट करूया. याला थोडी हाईट देऊया. हाईट ॲज 20 VH. ओके हाईट ॲज 20 VH. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. ओके या सो सॉरी गाईज. ओके सो इथे आपण काय करूया लाईक वी विल गिव्ह हाईट ॲज अ 20 VH. ओके तर एक साईज होईल अजून थोडीशी इन्क्रीज करूया लाईक 25 VH सो दॅट आपण एक साईज सेट करू शकतो इमेजला विच इज बिट इम्पॉर्टंट फॉर अस. आता याच्या आतमध्ये आपल्याकडे इमेज टॅग आहे. ओके बट हे दोन्ही मला एका शेजारी दुसरे हवे. सो इथे आपण जो फ्लेक्स क्विक सर्च आयटम आहे याला डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स करूया सो दॅट हे सगळे एका साईडला दुसरे येते. बघा आधी सर्व एका खाली एक होते बट आपण काय केलं ते जे टेक्स्ट होतं ना त्याला साईडला आणलं. सो नाव इमेज आणि तो बॉक्स हे एका साईडला एक आहे. इमेजला थोडी विड्थ देऊया आता आपण. सो इथे मी म्हणेल की या क्विक सर्च कंटेनरच्या आतमध्ये ओके इथे क्विक सर्च आयटमच्या मध्ये इमेज आहे. सो इमेजला टोटल पर्सेंटेजच्या 1/4 नाही टोटल पर्सेंटेजच्या 40% करूया. सो इथे मी म्हणेल की विड्थ ही 40% हवी आणि हाईट ही 100% हवी. बघा आता हे जे 40% आहे ना या आयटमच्या अगेन्स्टमध्ये. ओके 40% आयटमच्या अगेन्स्टमध्ये. हे जे 40% आहे हे आयटमच्या अगेन्स्टमध्ये. ओके इथे बघा साईज थोडी कमी झाली. आता मी इथे 20 करतोय VH. येस इट लुक्स परफेक्ट. ओके
जशी आपल्याला साईज हवी तशी इथे ती दिसते. अँड नाव बघा रिमेनिंग जो आहे, ओके, सो इथे विड्थ आपण उरलेले याला 60% देऊया. बघा हे पर्सेंटेज कसे काम करतात समजून घ्या. हा पूर्ण बॉक्स जो होता आता याला 100% कन्सिडर केलेलं आहे, कारण की इमेजचा पॅरेंट तो आहे. मग इमेज त्याच्या अगेन्स्टमध्ये 40% आहे आणि उरलेली 60% ही. ओके, नाव जस्ट आय विल से की या कंटेनरमध्ये मला पॅडिंग हवी आहे आणि पॅडिंग 20 पिक्सलची हवी आहे. सी, परफेक्ट. त्यानंतर आपण टायटल ॲड करूया. सो आय विल जस्ट से की हा क्विक सर्चचा टायटल आहे, जो बेसिकली मला बोल्ड हवा आहे. सो इथे आपण फॉन्टचा वेट बोल्ड करूया. ओके, फॉन्टचा वेट काय केला मी इथे आपण बोल्ड करूया. फॉन्टचा वेट बोल्ड करूया. सो इथे तुम्हाला तो बोल्ड दिसेल. आणि त्याचबरोबर हा जो सब टायटल आहे तर हा थोडासा खाली हवा आहे आपल्याला. तर इथे मी म्हणेल मार्जिन बॉटम ॲज 5 पिक्सल. ओके, आणि त्याचबरोबर हा जो क्विक सर्च टायटल आहे इथे मी म्हणेल सब टायटल, याला मी कलर देईल ग्रे. ओके, इट लुक्स इन ग्रे कलर. आणि आपल्याला आता हा रेड कलर नको आहे, आपण कमेंट करूया. हां, आता आपल्याला एक काम करावं लागेल तात्पुरती, याला आपण बॉर्डर देऊया. तर मी म्हणेल की बॉर्डरचा जो कलर आहे हा ग्रे हवा आहे. बॉर्डरची जी विड्थ आहे ती 1 पिक्सल हवी आहे आणि बॉर्डरचा जो स्टाईल आहे ती सॉलिड हवी आहे. तर तुम्हाला एक अशी तात्पुरती साईज मिळेल. ओके, चला आता याला पेस्ट करून घेऊया. बघा आता आपला एक आयटम रेडी झाला. आपल्याला काय करायचं, अजून 3 वेळेस तो कॉपी करूया. सध्या जास्त नको करायला, फक्त 2 वेळेस कॉपी करूया. अँड यू विल सी दे आर वन बिलो अनदर. आता मला सांगा गाईज, एका रोमध्ये घ्यायचे असेल तर त्याच्या पॅरेंटला काय करावं लागेल आपल्याला. येस, याचा जो पॅरेंट आहे क्विक सर्च आयटम्स, याला कोणती प्रॉपर्टी सेट करावी लागेल. येस, एकाच रोमध्ये घेण्यासाठी आता करंटली एकाखाली एक आहे, तर एका रोमध्ये मला घ्यायचे. आपण आतापर्यंत काय यूज केलं आहे. येस, काय यूज केलेलं आहे आपण आत्तापर्यंत. गायत्री, वैष्णवी, तन्वी, तन्मय, काय यूज केलं आहे. येस, अरे बाळांनो, जर आपण रो घेतोय, एक कॉलम एकाखाली एक आहे, तर एका लाईनमध्ये घेण्यासाठी आपण काय यूज केलं आत्तापर्यंत. जस्टिफाय कंटेंट. नाही, जस्टिफाय कॉन्टेंट तेव्हा अप्लाय होईल जेव्हा तो फ्लेक्स आहे. जस्टिफाय कॉन्टेंटने मुवमेंट होते एलिमेंटची. पण जर तुम्ही त्या कंटेनरला फ्लेक्स नाही कन्वर्ट केलं तर तो कसं काय एका लाईनमध्ये येईल. डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स ही प्रॉपर्टी आहे जी एका लाईनमध्ये आणते. कन्सेप्टला समजून घ्या. डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स ती एका लाईनमध्ये आणते. ओके, सो इथे तुम्हाला काय करावं लागेल, याचा जो पॅरेंट आहे क्विक सर्च आयटम, याला आपल्याला इथे वरती घेऊया थोडंसं इथे. आणि मी म्हणेल क्विक सर्च आयटम्स, हे प्लुरल आहे. मी म्हणेल डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. एकच तर प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला आणि ते बेसिकली एका लाईनमध्ये येते. ओके, आणि आता आपण त्यांना काय करूया. आता बघा, मला हे जर सगळे सेंटरला हवे तर मी ते असं म्हणेल जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर. तर हे सेंटरला येतील, पण आपल्याला सेंटर नको, आपल्याला गॅप हवा आहे, स्पेस हवी त्यांच्यामध्ये. सो इथे मी प्रॉपर्टी यूज करेल स्पेस बिटवीन. याने काय होईल, त्या तिन्हीमध्ये स्पेस क्रिएट होईल. ओके, आणि आता तुम्ही त्याची विड्थ इन्क्रीज करू शकताय. तर मी 40% घेतली होती, मी 45 करेल. इमेजची नाही, सॉरी, इथे मी 33 करेल.
33 थोडी जास्तच झाली. 32 करूया. हां, इट लुक्स व्हेरी व्हेरी परफेक्ट. ओके. येस. लक्षात येत आहे का जे मी सांगतोय ते? कन्सेप्ट लक्षात आलाय का? येस. ओके. मला माहिती आहे थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं. डिझायनिंगचा हाच प्रॉब्लेम होतो. जेव्हा तुम्ही स्वतः त्याला इम्प्लिमेंट कराल ना, तुमचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ओके. सो आता मी एक रिक्वेस्ट अशी करेल की आतापर्यंत आपण जे पार्ट बघितला, आपण आज हे कंप्लीट नाही करणार, कारण याच्यामध्ये शॅडो नावाचा कन्सेप्ट आहे. तो आपण थोडासा पुढे जाऊन नंतर घेणार आहे. आणि तुम्ही जर बघितली तर आपली इमेज जी आहे ना, ही पूर्ण दिसती बघा. पण इथे पूर्ण इमेज दिसती का बघा बरं. प्रॉपर इमेज दिसते का बघा. आपली इमेज अशी थोडीशी अशी श्रिंक झाली दिसते ना, श्रिंक झाल्यासारखी. बघा हा जो लाईक चटणीचा जो बाऊल आहे, ओके, तो आणि यातल्या चटणीचा बाऊल बघा थोडा वेगळा दिसतोय ना, राईट. येस. तर हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा आपण नेक्स्ट सेशनमध्ये सॉल्व्ह करूया. ओके. म्हणजेच आपल्या परवाच्या सेशनमध्ये. उद्याचं सेशन सर्वांनी कंपल्सरीली कंटिन्यू करायचं आहे. उद्या जे ॲबसेंट असतील त्यांना ₹500 फाईन असेल. सॉफ्ट स्किलचे लेक्चर्स. तुम्ही तुमच्या लेक्चरला जॉईन व्हाल अँड इट विल बी 100% यू नीड टू अटेंड दॅट लेक्चर. जर ॲबसेंट असाल तर मी ₹500 फाईन लावणार आहे. इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? येस सर. येस. ओके. तर ते लेक्चर न विसरता ते लेक्चर जॉईन करा. इट्स इम्पॉर्टंट. वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. ओके. डोंट वरी. सो इथे मी क्विकली तुमचा स्क्रीनशॉट घेऊन घेतो आहे सो दॅट मी प्रेझेंट सेट करून देईल. येस. मी स्क्रीनशॉट घेतला आहे. सो मी सर्वांची प्रेझेंटी सेट करून देईल. अँड येस, याची जी रेकॉर्डिंग आहे ती मी लगेच अपलोड करतो आहे. ओके. आफ्टर द एंड ऑफ दिस सेशन. ओके. येस. कोणाकडे काही क्वेश्चन आहे? गायत्री, कोमल, श्रुती, तन्मय, तन्वी. सर उद्याच्या लेक्चरचा टायमिंग काय? उद्याचा टायमिंग ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे ना, तुमच्या ग्रुपवरती टायमिंग येईल. बॅच कोणती तुमची? बॅच 2 असेल ना, तर त्याचा मागेच ऑलरेडी टायमिंग दिलं. मी तरी उद्या टाकायला लावतो. एक थोड्या वेळाने टायमिंग टाकतील ग्रुपवरती. ओके. तर तेवढं सेशन त्याच वेळेसमध्ये अटेंड करा. आणि अटेंडन्समध्ये ॲबसेंटी असेल तर ₹500 मी फाईन अप्लाय करणार आहे. आणि प्रत्येक सॉफ्ट स्किलच्या सेशनला सेम असेल. इज दॅट क्लिअर? येस. जर तुम्हाला ऑफ काही कारणामुळे तुम्ही नाही जॉईन करू शकताय तर तेव्हा मला कॉल करून सांगा. मी नोट डाऊन करून घेईल सो दॅट तुम्हाला फाईन अप्लाय नाही होणार. कारण ते लेक्चर मॅन्डेटरी आणि ते वीकमध्ये एकदाच होतात म्हणून फाईन लावलेलं आहे त्याला. ओके. येस. सो लेट्स सी द नेक्स्ट लेक्चर अँड थँक यू सो मच फॉर जॉईनिंग टुडेज मीटिंग.